पुण्यातील बावधन बुद्रुक गावाच्या परिसरात बुधवारी सकाळी एक हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली। या दुर्घटनेत हेलिकॉप्टरमध्ये असणारे 2 वैमानिक आणि एका अभियंत्याचा जागीच मृत्यू झाला। हेलिकॉप्टर डोंगराळ भागातून जात असताना मोठ्या प्रमाणावर धुके होते, त्याचा अंदाज न आल्याने हेलिकॉप्टर कोसळले असावे असा प्राथमिक अंदाज आहे। हेलिकॉप्टर दरीत कोसळल्यानंतर इंजिनाने लगेच पेट घेतला, त्यामुळे स्फोट होऊन हेलिकॉप्टरचे तुकडे झाले। त्यामुळे आतमध्ये असणारे वैमानिक आणि अभियंत्याचा मृतदेह छन्नविच्छिन्न झाला होता। हेरिटेज एव्हिएशन कंपनीचे हेलिकॉप्टर मुंबईतील जुहूच्या दिशेने निघाले होते। अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांना घेण्यासाठी हे हेलिकॉप्टर मुंबईत येणार होते, मात्र त्यापूर्वीच अपघात घडला। सुनील तटकरे यांनी मंगळवारीच ट्विन इंजिन ऑगस्टा बनावटीच्या या हेलिकॉप्टरने प्रवास केला होता। सुनील तटकरे काल या हेलिकॉप्टरने पुण्याहून परळीला गेले होते, तेथून ते याच हेलिकॉप्टरने पुण्याला परतले होते। त्यानंतर हेलिकॉप्टर पुण्यातच सोडून सुनील तटकरे हे मुंबईला आले होते। आज सुनील तटकरे पुन्हा याच हेलिकॉप्टरने रायगड जिल्ह्यातील सुतारवाडी येथे जाणार होते। त्यासाठी ऑक्सफर्ड काउंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरून या हेलिकॉप्टरने हवेत उड्डाण केले होते। सकाळी 6:45च्या सुमारास हे हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते, मात्र त्यानंतर काही वेळातच हेलिकॉप्टर बावधन बुद्रुक परिसरातील दरीत कोसळले।